सावनेर नागपूर येथील भूमिगत कोळसा खाण पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे। याच धर्तीवर चंद्रपूर येथील बंद पडलेली महाकाली कॉलरी भूमिगत खाण देखील पर्यटनासाठी खुली व्हावी यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी महत्त्वपूर्ण बैठक घेऊन पुढाकार घेतला आहे। नागपूरच्या सावनेर विश्रामगृह येथे वेकोली प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ही बैठक पार पडली। या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी नागपूर सावनेर येथील भूमिगत खाण पर्यटन प्रकल्पाची सविस्तर माहिती घेतली। बैठकीनंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रत्यक्ष खाणीत जाऊन खाण पर्यटनाचा अनुभव घेतला। महाकाली कॉलरी भूमिगत खाण पर्यटनासाठी खुली करावी यासाठी प्रस्ताव तयार करून लवकरात लवकर सादर करावा असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत। सावनेरची जी भूमिगत खदान आहे याचा पाहणी करण्याचा एवढाच उद्देश आहे की चंद्रपूरमध्ये सुद्धा भूमिगत खदानी आहे आणि त्या भूमिगत खदानी या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या आहे। आपला कोळसा कामगार किती मेहनतीने काढतात त्याचं हे प्रत्यक्ष उदाहरण आहे आणि अंडरग्राऊंडमध्ये कोळसा काढत असताना जे कष्ट त्यांना सहन करावे लागतात, जी ऊर्जा आपल्याला मिळते त्याची जाणीव जागृती सुद्धा व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे। चंद्रपूर हे भारताच्या मध्यभागी असलेला जिल्हा आहे। कोल ॲक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणामध्ये आहे। WCLचं मोठं प्रोडक्शन त्या ठिकाणी होते, तर म्हणून आम्ही मागे CMD साहेबांची भेट झाली, त्यांना एक सांगितलं होतं की चंद्रपूरमध्ये इको पार्क करा आणि अंडरग्राऊंड माइन्स ज्या आहे त्या पर्यटनासाठी खुल्या करा। या दोन्ही गोष्टी त्यांनी मान्य केल्या होत्या आणि त्याच्यासाठी म्हणून कशा असाव्या ही पाहणी करण्याकरता चंद्रपूरचे CGM दातार साहेब त्यांच्या सहकाऱ्यांसह आम्ही पूर्णजण या ठिकाणी आलेलो आहे। निश्चित